श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु जयराम जी महाराज की जय। ठाला विठाला 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 ठाला विठाला विठाला विठाला। एका शिष्यानं एका गुरुला विचारलं, गुरुजी तुमची माझ्यावर किती कृपा आहे? किती कृपा आहे म्हणल्यावर गुरुजीने इकडं तिकडं पाहिलं. म्हटले ते सफरचंद घे इकडं. घेतलं. म्हणले हे सफरचंद कापलं. म्हणले या सफरचंदामध्ये किती बिया आहेत? त्याने सगळ्या बिया काढल्या. म्हणले 4-5 बिया आहेत. म्हणले हा. म्हणले त्याच्यातली एक बी दे माझ्याकडं. एक बी दिली. म्हणले माझी तुझ्यावर एवढी सारी कृपा आहे. केवढी? या बिया एवढी. म्हणले गुरुजी तुम्ही एवढीशा बीला एवढी सारी म्हणता? हो एवढी सारी कृपा आहे. एवढीशा बी अहो लई मोठी असावी त्याला एवढी सारी म्हणावी. तुम्ही एवढीशा बीला एवढी सारी म्हणता? हो म्हणले एवढी सारी कृपा आहे. गुरुजी मला कळालं नाही. म्हणले सांगतो ऐक. हे एक बी जर लावलं तर याला किती झाडं उगवणार? एक झाड उगवणार. त्या एका झाडाला त्या झाडाच्या आयुष्यात किती सफरचंद येणार? म्हणले मोजमाप करता येणार नाही एवढे येणार. मग तेवढ्या सफरचंदामध्ये किती बिया असणार? म्हणले बापरे बापरे तेवढंच तिथं मापच नाही करता. म्हणले तेवढ्या जर बिया परत लावल्या तर किती झाडं उगवणार? आबा बाबा 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 म्हणले त्याचं मापच करता येणार नाही. आणि तेवढ्या झाडांच्या आयुष्यात जेवढे सफरचंद येतील तेवढ्यांच्या सगळ्या बिया काढायच्या, सगळ्या परत लावायच्या. किती झाडं? म्हणले माप नाही. म्हणले एवढी सारी कृपा. एवढी सारी कृपा कोणाची असते? श्री गुरुची असते. कोणावर असते? शिष्यावर असते. विठाला 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 गुरु वर्म सांगतात, शिष्याला वर्म देतात. आणि वर्म जर माहिती असेल तर गोष्ट ठीक, वर्म माहिती नसेल तर फजिती होती. एका शिटीतल्या जोडप्याला एका खेड्यातल्या काकूने जेवायचं आमंत्रण दिलं. आणि हेही जोडपं आता मोटरसायकलीवर बसले, मॅचिंग मेकअप करून. अलीकडं मॅचिंगला आणि मेकअपला फार किंमत आहे. या जोडप्यानं मॅचिंग मेकअप केलं. काकीच्या घरी गेले. काकीने गावरान तुपातली पुरणपोळी केली होती. पुरणपोळी हे महाराष्ट्राचं जेवण, महाराष्ट्रीय भोजन आहे. परिपूर्ण भोजन आहे. मस्तपैकी 2 जण जेवले. परत माघारी निघाले. विठाला 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 हा म्हणतो अगं रेश्मा. ती म्हणती काय रे रमेश? म्हणले तू अशी पुरणपोळी करणार का? ती म्हणाली हो, तू सगळं साहित्य आणून दे, मी पुरणपोळी करते. हा. याने सगळं साहित्य आणून दिलं. आता हिला कधी बाप जन्मी पुरणपोळी येत होती? ही उठायची, शाळेत जायचे, शाळेत येऊन यायचं, दप्तर फेकायचं, मॅचिंग मेकअप करायची, ते नख लांब लांब केलेले, त्या नखाला असे काहीतरी पेंट बिंट ते लावायचं. काय म्हणतात का ते? मला नाही येत नाही बरं का. हां हां नेल पेंट हां ते नेल पेंट लावायचं असं. हां आमक्या मैत्रिणीच्या बड्डेला जायचं, तमक्या मैत्रिणीच्या बड्डेला जायचं, हे सगळं असं. आणि असं करता करता शाळाही संपली, लग्नही झालं, कधी पुरणपोळी करायचं? पुरणपोळीच राहिलं. हा. मग हिनं घेतलं मोबाईलमधले काढलं पुरणपोळी. हां. मग त्या व्हिडिओमध्ये जसं जसं लिहिलेलं होतं
तसं तसं हिनं डाळ घेणं, पातेल्यात टाकणं, त्यामध्ये पाणी टाकणं, डाळेच्या वर 4 बोटं पाणी येऊ देणं. जसं जसं त्या मोबाईलमध्ये लिहिलं होतं तसं तसं पुरण बनवलं. पुरणाचा गोळा बनवला, पिठाचा गोळा बनवला, पोळपाट घेतलं, लाटणं घेतलं. आता तवा गॅसवर ठेवायचा, पण तो तवा आता सरळ ठेवायचा का उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा का उलटा ठेवायचा, आणि हे काय मोबाईलमध्ये लिहिलेलं नव्हतं. आणि मग तिनं शेजारच्या काकूला विचारलं, काकू पुरणपोळी करण्यासाठी तवा सरळ ठेवायचा का उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा का? काकूनं सांगितलं, बेटी कुठलाही पदार्थ करायचा असला ना तवा सरळच असतो, उलटा नसतो. टाळकरी तुमच्याकडं कसं काय? असंच आहे ना महिला मंडळ तुमचं? बरं असंच ना. हां असं, हा सरळ ठेवला आणि पोळपाट घेतलं, लाटणं घेतलं, पुरणाचा गोळा घेतला, पिठाचा गोळा घेतला आणि पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. लागली पोळी करायला. जमन का पोळी? पोळी काही जमाना. ते म्हणू लागली, मला का बरं पोळी जमत नाही? आत्ता माझ्या लक्षात आलं, काकीने पांढरी साडी नेसलेली होती म्हणून तिला पोळी जमली. हे याडपाट कपाटाजवळ गेलं, 150 साड्या उचकल्या, पांढरी साडी नेसली, परत पोळपाट लाटण्याजवळ आली, पुरणाचा गोळा घेतला, पिठाचा गोळा घेतला आणि पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. पोळी काही जमत का बरं? पोळी जमत नसावे. काय चुकलं हो तिचं? वर्म चुकलं महाराज. ऐसे वर्म मज धावी नारायणा, ऐसे वर्म मज धावी नारायणा, ऐसे वर्म मज धावी नारायणा, ऐसे वर्म मज धावी नारायणा. अंतरीच्या खुना, अंतरीच्या खुना प्रकटोनी ऐसे वर्म मज धावी नारायणा, ऐसे वर्म मज धावी नारायणा, ऐसे वर्म मज धावी नारायणा, ऐसे वर्म मज धावी नारायणा. वर्म माहिती नसेल तर फजिती होते आणि सद्गुरू तुम्हाला आम्हाला वर्म शिकवतात, वर्मा सहित सद्गुरू शिकवतात. एक वेळेस विदुर काका जरा नाराज दिसले. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, काकाश्री तुम्ही नाराज का? म्हणले त्याचं कारण असं आहे, मी दरबारात गेल्याच्या नंतर जो दुर्योधन आहे ना तो म्हणतो या विदुर काका. वास्तविक नात्यानं मी त्याचा चुलता आहे. एक तर त्याने काका म्हणावा, किंवा तो मंत्री या नात्याने, किंवा तो युवराज या नात्याने त्याने मला फक्त विदुर म्हणावं. पण तो विदुर म्हणत नाही, विदुर काका म्हणून माझा अपमान करतो. म्हणले मग एक काम करा. म्हणले काय? म्हटले तुम्ही त्याच्या अगोदर जाऊन बसत जा. मग काकाश्री दरबार भरायच्या अगोदर दरबारामध्ये हजर. आणि दुर्योधन दरबारात आला, इकडं तिकडं पाहिलं तर काकाश्री बसलेले होते. हे बघा म्हणले, आज आमच्या अगोदर विदुर काका हजर आहे. तिथंही विदुर काका म्हणून घेतलं. काय अगोदर आलं तर असं, लेट आलं तर या विदुर काका. म्हणले एक काम करतो आता, काय त्याच्या बरोबरच जातो दरबारात. हा. आणि मग दरबारामध्ये अगोदर काकाश्री येऊन लपून बसले आणि दुर्योधन आला बरोबर लगेच जवळ आले आणि दोघं बरोबर आले. लगेच दारामध्ये उभे राहिलेत. सगळे बाकीचे मंडळी उठून उभे राहिलेत आणि दुर्योधनाने सांगितलं, हे बघा आज विदुर काका आणि मी आम्ही दोघं बरोबर आलेलो आहे. तिथे विदुर काका म्हणूनच घेतला. परत काकाश्री नाराज झाले. एक दिवस नदीच्या किनारी बसले
भगवान श्रीकृष्णाने विचारलं, काय झालं काकाश्री? म्हणले त्याचं तेच लेट आलो तर या विदुर काका अगोदर गेलो तर माझ्या अगोदर विदुर काका आलेले, बरोबर जर गेलो तर का विदुर काकाने आम्ही बरोबर आलेलो आहे, असं तो मुद्दाम डिवचवतोय. मग भगवान श्रीकृष्णाने काकाला बाजूला बोलून घेतले. म्हणले एक काम करायचं. म्हणले काय? उद्या सगळ्यांच्या लेट जायचं. बरं म्हणले. मग? आणि तो जर म्हणला ना या विदुर काका, म्हणले हा. मग? आणि तुम्ही मोठ्यानं म्हणायचं, आलो गाढवाच्या लेका, असं म्हणायचं. म्हणले हा असं म्हणायचं. हो म्हणले. पण तो काय? ते बाकीचं सोडून द्याय, सांगतोय तेवढं करा. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. आता काकाश्री मंत्री होते, ते आल्याशिवाय दरबार सुरू होत नव्हता. काकाश्री लेट आले, सगळ्यांना येऊन दिलेलं. आणि मग काकाश्री दरबारामध्ये आले. सगळे उठून उभे राहिले. दुर्योधन उठून उभा राहिला. या विदुर काका. विदुर काका मोठ्याने म्हणाले, आलो गाढवाच्या लेका. गाढवाच्या लेखा म्हणल्यावर सगळा दरबार चिन्हवीन झाला. दुर्योधनही विचार करू लागला का एवढ्या पब्लिक मध्ये मला गाढवाच्या लेखा म्हणले. मुंग्यास आले अंगात. उठलं तसं डायरेक्ट गेला आईकडं. आई, तो विदुर मला गाढवाच्या लेखा म्हणाला. आईनं सांगितलं, मोठ्यानं बोंबलू नको, मोठ्यानं बोलू नको, कोणी ऐकन. गाढवाच्या लेखा म्हणाला. आई म्हणते मोठ्याने बोंबलू नको, कोणी ऐकन. दुर्योधन चिडीचिप. दुसऱ्या दिवशी काकाशी परत लेट. या काकाश्री, या काकाश्री. विदुर संपला. ले गुण भारी आला गड्या. तिसऱ्या दिवशी या काकाश्री. चौथ्या दिवशी या काकाश्री. एक दिवस काकाश्रीचा आणि भगवान श्रीकृष्णाची यमुनेच्या तीरावर भेट झाली. काकाश्रींनी विचारलं, म्हणले प्रभू एक प्रश्न आहे. म्हणले काय? म्हणले तुम्ही दिलेला मंत्र सक्षत झाला. या गाढवाच्या लेका मंत्र सक्षत झाला, पण एक अडचण आहे ना. म्हणले काय? म्हणले जर त्याने मला विचारलं तुम्ही मला गाढवाच्या लेका का म्हणाले, तर मी त्याचं उत्तर काय देऊ? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काकाश्री त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही कोणाला सांगायचं नाही. हा, कोणाला सांगायचं नाही. आणि विदुर काकाने सुद्धा ते उत्तर कोणाला सांगितलं नाही. पण ते उत्तर मला माहिती आहे. ते उत्तर मला माहिती आहे, पण मी ते काय तुम्हाला सांगणार. हा, आता विदुर काकांनी कोणाला सांगितलं नाही, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, कोणाला सांगू? मग देवाची आज्ञा मोडायची का? देव आज्ञा मोडता येते का? आजपर्यंत कोणी देव आज्ञा मोडली का? देव आज्ञा कळाली का? देव आज्ञा मोडता येत नाही. पण ते उत्तर मला माहिती आहे. ते उत्तर मला माहिती आहे. पण भगवंताने काय सांगितलं कोणाला सांगू नका. आता भगवंताने सांगितलं म्हणलं मी कसं काय तुम्हाला सांगणार का? सांगू? तुमचं कसं काय म्हणणं आहे? सांगू? बरं सांग. पण तुम्ही कोणाला सांगायचं नाही. कोणाला सांगायचं? मग मी सांगतो. विठाला विठाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं काकाश्रींना, हे बघा म्हणले, ज्या वेळेस गांधारी जन्माला आली त्यावेळेस गांधारीचं जातक बघायला ब्राह्मण आले. आणि कुठल्याही आईला आपल्या मुलाचं मुलीचं भविष्य बघावं वाटतं. गांधारीच्या आईनं काकांना विचारलं, या मुलीचं भविष्य सांगा. काकाने खूप चांगलं 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 भविष्य सांगत सांगत आले.
पार लग्नापर्यंत आले. काका थांबले. गांधारीच्या आईने विचारलं का थांबलात? म्हणले त्याचं एक कारण आहे. म्हणले काय? म्हणले लग्न लागता क्षणीच ही मुलगी विधवा होणार आहे. अरे बा. म्हणले याला काही उपाय? म्हणले एक उपाय आहे. म्हणले काय? हिचा हात आयुष्यात कोणालाच दाखवायचा नाही. हिचं लग्न जमल्याच्या नंतर मंगलाष्टका म्हणायला फक्त मलाच एकट्याला बोलवायचं, बाकी कोणाला बोलवायचं नाही. म्हणले मग बाकी बरोबर होईल? ते विचारायचं नाही, एकदम बरोबर होईल, पण कुठल्या ज्योतिषाला हात दाखवायचा नाही, कोणालाच दाखवायचं नाही. म्हणले नाही दाखवणार. गांधारीच्या आईने कोणालाच हात दाखवला नाही. लग्न जमलं, त्याच ब्राह्मणाला बोलावलं आणि बोलावल्याच्या नंतर आता लग्न थोड्या वेळाने लागणार आहे. गांधारीच्या आईला ब्राह्मण काकाने सांगितलं एक काम कर, गपचिप नवरीला पाठीमागच्या बागेमध्ये घेऊन ये. एकही कलवरी बरोबर आणायची नाही. त्या बागेत अगोदर कोण असन सगळे हुसकून लावायचे, चौकून कडेकोट पहारा ठेवायचा. लक्षात आलं? आलं. एकदम कडक? म्हणले एकदम कडक. आणि मग ठरल्याप्रमाणे झालं. लग्न आता थोड्या वेळानं लागणार. गांधारीची आई गांधारीला म्हणजे नवरीला घेऊन त्या मागच्या घरामागच्या बागेमध्ये आली. ब्राह्मण काकाने एक गाढव तिथं आणून बांधून ठेवलेला होता आणि पटकन काकाने खिशातली मंडोळी काढली, गाढवाला बांधली आणि समोरासमोर उभी केली. पटकन हळूहळू 5 मंगलाष्टका म्हणले आणि गाढवाच्या गळ्यात हार घालायला लावला. हार घातला आणि गाढव मेला. ही विधवा झाली. पुढचं मी तुम्हाला सांगत नाही, फक्त आता एवढंच ध्यानात ठेवा. मग ब्राह्मण काकाने धृतराष्ट्राबरोबर गांधारीचं लग्न लावून दिलं. पण खऱ्या अर्थानं गांधारीचा पती पहिला कोण? गाढव. कोण? मोठ्याने सांगा. कोणाला सांगायचं? हा, म्हणून आलो गाढवाच्या विठाला 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 विठाला. हो, अशा प्रकारचे वर्म जे आहे ते वर्म श्री गुरु तुम्हाला आम्हाला सांगत असतात. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहे, त्यांनी काकाश्रींना हे वर्म सांगितलेले आहे. गुरु कल्पतरू असतात. गुरु राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. आणि जे जे तुम्हाला आम्हाला काय पाहिजे असेल, या कल्पतरूच्या झाडाखाली बसलं, गुरुरूपी कल्पतरूच्या झाडाखाली बसलं की तुम्हाला आम्हाला सगळं मिळतंच. आणि हेच ज्ञानोबारायांनी आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगितलं. कल्पतरू तळवटी जो कोणी बसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला, कल्पतरू तळवटी जो कोणी बसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला. कायवानो त्याला सांगी जोजी, कायवानो त्याला सांगी जोजी, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, गुरु सारिखा हस्ता पाठी राखा,
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवानो त्याला सांगा जोजी. श्री गुरु म्हणजे कल्पतरू आहे. आता प्रश्न निर्माण होतो, कल्पतरू म्हणजे काय? तर कल्पतरू या शब्दाची व्याख्या आपल्याला अशी माहिती आहे. कल्पतरू, तरू म्हणजे झाड आणि कल्प म्हणजे मनात जी कल्पना केली, मनात जी कल्पना केली ते देणारं जे झाड आहे त्याला म्हणायचं कल्पतरू. बरोबर. कल्पतरू. कामधेनू. कामधेनू म्हणजे काय? मनामध्ये जी कामना केली ती कामना पूर्ण करणे, जी पूर्ण करते तिला म्हणायचं कामधेनू. चिंतामणी. आता चिंतामणी म्हणजे काय? तो मणी आपल्या जवळ असताना आपल्या मनामध्ये जे आपण चिंतन केलं ते सगळं चिंतन पूर्ण जो करतो त्याला म्हणायचं चिंतामणी. बरोबर. परीस. परीस म्हणजे काय? लोखंडाला लावल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोनं जो करतो त्याला म्हणायचं परीस. बरोबर. अमृत. अमृत म्हणजे काय? जे पिल्यानंतर माणूस अमर होतो त्याला काय म्हणायचं? अमृत. आता अमर होण्यासाठी 1 लिटर अमृत प्यावं लागतं का 1 थेंबभर जरी पिलं तरी पुष्कळ झालं? किती? थेंबभर जरी पिलं तरी पुष्कळ झालं. अमृत. आता माझा प्रश्न आहे, विज्ञानाच्या माध्यमातून आज संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेलं आहे. जगाच्या कोणत्या कान्याकोपऱ्यामध्ये काय चाललेलं आहे हे 1 मिनिटाच्या आत आपल्याला कळतं. जगामध्ये कुठे काय आहे, कुठे काय आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळी माहिती मिळते. बरोबर. बरोबर. कामधेनू म्हणजे काय? कल्पतरू म्हणजे काय? चिंतामणी म्हणजे काय? संपूर्ण जग आज आपल्या मुठीत आलेलं आहे आणि आपण कितीतरी झाडं पाहिले, आजपर्यंत कधी कल्पतरूचं झाड पाहिलं का? संपूर्ण पृथ्वीवर कुठल्या एखाद्या देशात जर कल्पतरूचं झाड असतं तर त्या देशाकडं मिलिटरीची गरज भासली नसती. त्या कल्पतरूनेच सैन्य निर्माण केलं असतं, बाकीच्या संपूर्ण जगाचं सैन्य मारून टाकलं असतं. पण ज्या अर्थी असा कल्पतरू आपल्याला कधी कुठं दिसला नाही. विनेकरी बाबा दिसला का? कधी नाही दिसला. हा प्रश्न इथंच ठेवा. पुढचा प्रश्न, कामधेनू. कामधेनू म्हणजे मनामध्ये जी कामना केली ती कामना जी पूर्ण करते तिला म्हणायचं कामधेनू. आपण गावरान गाय पाहिली, शैवाल गाय पाहिली, गीर गाय पाहिली, खिलारी गाय पाहिली, जर्शी पाहिली. जर्शी पाहिली का नाही? जर्शी आता लय पाहिली आपण. हा, पण मग कामधेनू गाय आपण कधी पाहिली का? अख्ख्या जगामध्ये कोणाकडं कामधेनू आहे का? हेही इथंच ठेवा. चिंतामणी. आजपर्यंत जगामध्ये अमक्या अमक्या माणसाकडं चिंतामणी आहे असा एखादा माणूस आहे का? नाही. बरोबर ना? नाही. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, अमृत. अमृत पिल्यानंतर माणूस अमर होतो. बरोबर ना? ध्यान देऊ नाही का थोडंसं? अमर होतो. मग आजपर्यंत 1000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी अमृत पिऊन हा माणूस अमर आहे. तो आज आम्हाला भेटतो. पुराणातला अश्वत्थामा नको, सध्या मी विज्ञानावर बोलतोय. मग असा एखादा माणूस अमृत पेलेला, असा एखादा मनात 10-5 माणसं कुठं आहे का? नाही. नक्की नाही ना? नाही. हा, कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, अमृत, परीस.
परीस लोखंडाला लावल्याच्या नंतर लोखंडाचं सोनं होतं. मग असा परीत भारत सरकारकडं कुठल्या एखाद्या सरकारकडं आहे का? असता तर आज लाखाच्या पुढं सोनं गेलं नसतं. ज्या अर्थी लाखाच्या पुढं सोनं गेलं त्या अर्थी या जगात परीस. मग कामधेनू नाही, कल्पतरू नाही, चिंतामणी नाही, परीस नाही, अमृत नाही, ह्या गोष्टी नाही. मग यांचं वर्णन संतांनी का केलं? बरं, संतांनी वर्णन केलं. बरं, संत खोटं बोलतात का? खोटं संत बोलतच नाही, आणि जे खोटं बोलत असतात ते संत नसतात. मग संतांनी तर कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी यांचं वर्णन केलेलं. कामधेनू कल्प तरु चिंतामणी आवडीची धनी पुरविती. मग आहे तर दाखवा, आणि ज्या अर्थी दाखवता येत नाही त्या अर्थी या गोष्टी. मग नाही हे खरं का आहे हे खरं? विठाला 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 ह्या गोष्टी आहे. कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, परीस आहे, अमृत आहे. पण या गोष्टी पृथ्वी तलावरील नाही, या गोष्टी स्वर्गातील आहे. अमरत्व जे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी पावन, अमरपुरी. क्या बात आहे. जेथ चिंतामणीची सडका, ज्या ठिकाणी चिंतामणीच्या सडका आहे, आणि नवे नवे महासिद्धींची कोठारे, महासिद्धींचे कोठारे आहे, अमृताची भांडारे, जे गावी खिल्लारी कामधेनूचे. विठाला 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 विठाला. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी तिथल्या आहे. मग इथं का सांगितल्या त्याचं उत्तर आहे. ज्याप्रमाणे स्वर्गात ह्या गोष्टी सगळं देतात त्याप्रमाणे श्री गुरु तुम्हाला आम्हाला सगळ्या ह्या गोष्टी देतात. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हो बारखुमाई, रखुमाई, हो बारखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरहार हंठो श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. टाळी टाळी टाळी. श्री गुरु हे तुमचे आमचे कल्पतरू आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवानो त्याला सांगा जोजी. कल्पतरूकडून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. ज्ञानाचे सागर यांच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. आज सुरुवातीला मी सांगितलं
की गुरु तुम्हाला आम्हाला ज्ञान देतात. आई ही पहिली गुरु आहे, शिक्षक हे गुरु आहेत, नंतर अध्यात्म ज्ञानातले गुरु आहे. मला आज एक प्रश्न थोडासा मांडायचा आहे. मला कोणाचं मन दुखवायचं नाही, मला कोणाची निंदा करायची नाही, पण माझ्या मनात जो पडलेला प्रश्न आहे ना तो मला मांडायचा आहे. आमच्या मुलांना शाळेमध्ये जे शिक्षण दिल्या जातं, कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, हे विस्तार सूत्र आहे. दुसरं विस्तार सूत्र, कंसात ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. हे आमच्या विद्यार्थ्यांना इतकं शिकवलं जातं, खूप शिकवलं जातं, आणि हे काही आमच्या पोरांच्या डोक्यात बसत नाही. मला हा प्रश्न पडलेला आहे. मला अभ्यासक्रमाची निंदा करायची नाही, मला कोणाचं मन दुखवायचं नाही, मला पडलेला प्रश्न फक्त मांडायचा आहे. हे जे सूत्र मी तुम्हाला सांगितले, आणखीन एक सूत्र, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, हे जे सूत्र आहेत ना, हे सूत्र शेतीमध्ये उपयोगी येत नाही, हे सूत्र टेलर काम करताना उपयोगी येत नाही, हे सूत्र गॅरेजमध्ये उपयोगी येत नाही, हे सूत्र दूध धंद्यामध्ये उपयोगी येत नाही, हे सूत्र स्वयंपाक करताना उपयोगी येत नाही, हे सूत्र भांडे घासताना उपयोगी येत नाही, हे सूत्र कपडे शिवताना उपयोगी येत नाही, हे एक सूत्र चोरी करताना उपयोगी येत नाही, हे सूत्र लव्ह मॅरेज करताना उपयोग येत नाही, हे कुठंच उपयोगी येत नाही. मग हे आमच्या मुलांना का शिकवतो आम्ही? हा पडलेला प्रश्न आहे बरं का. हे का शिकवतो आम्ही? याच्यामुळं आमचे कितीतरी मुलं नापास होतात, वैताकून शाळा सोडून देतात आणि कुठल्या तरी एक वेगळ्याच मार्गाला जातात. आणि तरी आम्ही त्यांना हे शिकवतो, विठाला विठाला हो. आणि ज्या कायद्याच्या बंधनात तुम्हाला आम्हाला जन्माला यायच्या अगोदरपासून जगावं लागतं, तर मरण्याच्या नंतर सुद्धा त्या कायद्यामध्ये तुम्हाला आम्हाला जगावं लागतं. बरोबर बरोबर. पण तो कायदा तुम्हाला आम्हाला शिकवल्याच जात नाही. पहिलीला नाही, दुसरीला नाही, तिसरीला नाही, चौथीला नाही. गायक तुम्ही किती शिकलेले? 12वी शिकले. कायदा शिकले का 12वीपर्यंत? कुठं नाही शिकवले. महाराज तुम्ही किती शिकलेत? 12वी शिकले. तुम्ही 12वी शिकले. हां, मी इंजिनियर झालो, पण मी बी काय शिकलेलो नाही. हां, आम्ही कायद्यामध्ये जगतो, पण तो कायदा आम्हाला शिकवला जात नाही. विठाला विठाला हो. आणखीन एक थोडीशी बाजूनं बोलतोय बरं का, म्हणजे मला कोणाचं मन दुखवायचं नाही. थोडंसं लक्षपूर्वक ध्यान द्या. माझ्या बोलण्याचा गैरअर्थ करून घेऊ नका. लहान मुलाला शाळेत जर घातलं नाही तर आईबापावरती गुन्हा. कायदा आहे, त्याला शिकवलंच पाहिजे, प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण दिलंच पाहिजे. आणि मग ते दिल्याच्या नंतर जर त्या मुलाला शिक्षकाने शिकवताना जर मारलं तर त्या शिक्षकावर गुन्हा, आईबापाने जर त्या मुलाला मारलं तर आईबापावरती गुन्हा. बरोबर ना? आणि हे सगळं करत असताना तो मुलगा किंवा ती मुलगी 18-20 वर्षाची होते, आणि 18-20 वर्षाची झाल्याच्या नंतर त्या दोघांचं एकमेकाचं प्रेम जुळतं, आणि प्रेम जुळल्याच्या नंतर मग ते पळून जाऊन लग्न करतात. आणि जर त्या लग्नाला आईबापाने जर विरोध केला तर त्या आईबापावर गुन्हा. बरोबर? खरं आहे का खोटं आहे? गुन्हा. एवढंच नाही, त्यांनी दोघांनी जर म्हटलं की आम्हाला या आईबापापासून धोका आहे, तर कायदा त्यांना संरक्षण देतं, आणि आईबाप कोण ठरल्या जातात? गुन्हेगार ठरवल्या जातात. बघा बरं का, इथपर्यंत ते मुलगा मुलगी आले. आता कोर्टामध्ये ते मॅरेज करत असताना 2 साक्षीदाराची काळजी कायदा करतो.
2 साक्षीदार पाहिजे हे कायदा म्हणतो, आणि 2 साक्षीदार मिळाल्याच्या नंतर ते लग्न होतं. पण त्या कायद्याने कधी या 18 वर्षे 20 वर्ष सांभाळणाऱ्या आईबापाचा विचार केला का? नाही. आईबाप कायद्याला दिसले नाही, आठवले नाही. एवढंच नाही, पुढं चालून तेच मुलगा मुलगी आईबापाच्या इस्टेटीमध्ये हक्काने वारसा हक्क लावायला तयार. तेव्हा कायद्याला हे आईबाप दिसतात, मग मधीच का दिसत नाही हा माझा प्रश्न आहे. मला कायदा चुकीचा आहे हे म्हणायचं नाही, पण पडलेला प्रश्न आहे. जगामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहे, ते उदाहरणं आम्ही डोळ्याने पाहतो. विठाला विठाला व्यावहारिक दृष्टीनं जर हे ज्ञान आम्हाला मिळालं तर आमचा संसार सफल झाला म्हणून समजायचं. आणि आध्यात्मिक दृष्टीनं जर आम्हाला भगवंताचं ज्ञान मिळालं, परमार्थाचं ज्ञान मिळालं, तर आम्हाला आमचा परमार्थ सफल झाला म्हणून समजायचा. ज्ञानोबारायांना विचारलं, महाराज तुमचा संसार सफल झाला, आज संसार सुफल झाला गे माय. एवढंच नाही, ज्ञानोबारायांनी मोठ्या छातीत ठोकपणे सांगितलं की मी जे तरलेलो आहे ना, माझ्या गुरुच्या कृपेनं तरलेलो आहे. आजच्या अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञान देव म्हणे तरलो ज्ञानदेव 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 म्हणे आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. 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 आता उद्धर आता उद्धरलो गुरु कृपे, श्री गुरु टाळ आस्था पाठीराखा. श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. गुरु सारिखा आस्था पाठीराखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा. श्री गुरु सारिखा
असता पाठी राखा श्री गुरु सारेखा असता पाठी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो साधू संतांच्या चरणी अर्पण करतो माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो ना तरी बालक बोबडा बोली का वाकोडा विचका पावली ते चोज करुणी माऊली रिझे जेवे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले करू वे वाकुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव हर हर महादेव।